नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, भारतातल्या अनेक स्थानांविषयी आपल्याला माहिती नाहीये. गणेशाची अशी 1021 स्थानं आहेत ज्यांची माहिती आम्ही आपल्याला डॉक्टर CA दिलीप साठे यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून देत आहोत. आतापर्यंत आपण सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई ह्या जिल्ह्यांमधली माहिती बघितली आहे. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील गणेश स्थान. यातील पहिले गणेश आहेत ते म्हणजे दलालांचा श्री गजानन दलाल आणि बुलढाणा. या मंदिराची स्थापना अमृत वामन दलाल यांनी 22 फेब्रुवारी 1956 मध्ये केली. हे मंदिर रस्त्यालगत असून मोठा सभा मंडप या ठिकाणी आहे. गजाननाची उजव्या सोंडेची मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळते. श्री गणपती सरस्वती नगर बुलढाणा या गावात आता नवीन कॉलनी बांधल्या जात आहेत. त्यातील सरस्वती नगर ही एक कॉलनी. सन 1982 मध्ये या कॉलनीतील मुलांनी साध्या ओट्यावर गणपती म्हणून एक पाषाण बसवला. नंतर या भागातील मंडळींनी 1986 मध्ये इथे मंदिर बांधलं. उघडा ओटा, नंतर सभा मंडप आणि गाभारा असं याचं स्वरूप आहे. आत उजव्या सोंडेचा संगमरवरी गणेश आणि शेजारी सरस्वतीची मूर्ती आहे. श्री राज गणेश सावळी, तालुका बुलढाणा. सावळी चांडोळ रस्त्यालगत गणपतीची मूर्ती असलेली ही घुमटी आहे. या घुमटीत गणपतीच्या 2 साध्या मूर्ती असून पुढे सभा मंडप बांधलेला आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार 1987 मध्ये झाला. श्री सिद्धी विनायक चांडोळ, तालुका बुलढाणा. सन 1940 मध्ये हे मंदिर रामराव व्यंकटराव देशपांडे यांनी आईच्या इच्छेनुसार बांधलं असा लेख इथे सापडतो. गाभाऱ्यापुढे सभा मंडप असून वर पत्रे आहेत. एक पाय खाली सोडून बसलेल्या रूपातील गणपतीची मूर्ती या ठिकाणी आहे. गणपती मंदिरासमोर मराठवाड्यातील काळू महाराज यांचं देऊळ बांधलं आहे. सप्तमातृका पट्टी, चांडोळ, तालुका बुलढाणा. या ठिकाणी नृसिंह मंदिर हे मूळ हेमाडपंथी महादेवाचं मंदिर आहे. सुमारे 500 वर्षांपूर्वी एका वैराग्याला नृसिंहानं दृष्टांत दिला, मी समोरच्या बारवेत आहे, मला बाहेर काढ. त्याप्रमाणे त्या वैराग्याला ही मूर्ती मिळाली. त्यानं तिची स्थापना केली आणि या मंदिराच्या सभा मंडपाच्या प्रवेशावर एक वेगळ्या प्रकारची सप्तमातृका पट्टी आहे. तिला 4 टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यांची उंची 8.10 सेंटीमीटर असून पहिल्या टप्प्यावर गणपतीच्या 5 मूर्ती ओळीनं आहेत. नंतर 3 मातृकांच्या मूर्ती आहेत. खालच्या पट्टीवर उजव्या हाताला एक गणपती आणि 8 मातृका, तर तिसऱ्या पट्टीवर 9 मातृका आणि चौथ्या पट्टीवर 7 मातृका. शेजारी शंकराची छोटीशी बसलेली मूर्ती आणि यापुढे एक स्त्री पूजा करत आहे असं कोरीव काम इथे बघायला मिळतं. ही पट्टी नेमकी कसली आहे हे मात्र समजत नाही, पण याला मातृकाच म्हणतात. शेंदूरजन गणपती मंदिर, तालुका सिंदखेड राजा. पालथे देऊळ या नावानं हे स्थान ओळखलं जातं. सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेरडापासून 8 किलोमीटर अंतरावर हे शेंदूरजन आहे. पूर्वी ऋषी मुनी या भागात तप करीत असत. त्यातील एका ऋषीकडे कपिला गाय होती. तिच्या शेणातून सोनं पडत असे. एका लोभी माणसानं ती गाय पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती गाय पळत पळत या मंदिरात शिरली. जसा जसा तो लोभी माणूस जवळ येऊ लागला तसं हे देऊळ उलटं होऊन ती गाय जमिनीत लुप्त झाली अशी कथा या ठिकाणी सांगतात. हे पालथे देऊळ म्हणजे 1.80 मीटर उंच दगडी ओटा असून त्याला दगडी फरसबंदी आहे. आजूबाजूला काही भग्न मूर्ती आहेत. या पालथ्या मंदिराच्या आवारामध्ये जुन्या विटांचे अनेक तुकडे पाहायला मिळतात. या विटा पाण्यात तरंगतात असं सांगतात. श्री गोसावी नंदन गणपती सिंदखेड राजा. मुरुमखेड या ठिकाणी जहागीरदार यांचं हे मंदिर आहे. मोरगावचे मोरया गोसावींनी प्रथम या मंदिरात तपश्चर्या केली होती. वर पत्रे असलेला सभा मंडप आणि बाजूनं ओव्यांसारख्या खोल्या, छोटा गाभारा असं या मंदिराचं स्वरूप आहे. या ठिकाणी गणपतीची मूळ मूर्ती छोटी तांब्याची आहे. या मंदिराखाली तळघर म्हणजेच ध्यान मंदिर आहे. याच ठिकाणी शेंदूर लाल चढाओ अच्छा गजमुख को ही आरती गणेशमय गोसावीनंदन यांनी लिहिली. गोसावीनंदन हे शिवकालीन होते. त्यांच्या 4 पिढ्यांच्या आधी मुरारी पंडितांच्या हस्ते हे श्री गणेश मंदिर उभं राहिलं. सध्या असलेली गणेश मूर्ती ही मयुरावरती अधिष्ठित आहे. पुतळा बाराव सिंदखेड राजा.
अत्यंत उत्कृष्ट कोरीव काम केलेली ही खूप जुनी बारव आहे. ती आता अतिशय पडीक झाली आहे. बारवेत उतरायला 3 बाजूनी पायऱ्या आहेत. 3 टप्पे असलेली ही बारव आहे. 3ही टप्प्यांवर संपूर्ण घेरावर हत्ती, नृत्य करणाऱ्या स्त्रिया, देवदेवता आणि इतर नक्षीकाम असं प्रचंड प्रमाणात कोरीव काम केलेलं आहे. कीर्तिमुख आहेत. या ठिकाणी असलेली शिल्प अत्यंत उपेक्षित अवस्थेत पडलीत. या ठिकाणी शेंदूर चर्चित असा उभा गणपती आहे. ही बारव 12व्या शतकात बांधली असं सांगतात. श्री आकारातील सप्तर्षींची मंदिरं, तालुका मेहकर. मेहकर तालुक्यात 7 ऋषींची 7 मंदिरं आहेत. ही सर्व मंदिरं प्राचीन आणि डोंगराळ भागात आहेत. बहुसंख्य मंदिराजवळ पाण्याचे जिवंत झरे आहेत. त्या ठिकाणी पाणी कायम वाहत असतं. ही 7 मंदिरं म्हणजे वडाळी येथील वशिष्ठ ऋषी, देलण येथील बकलाभ्य ऋषी, गोमेझर येथील गौतम ऋषी, खंड येथील वाल्मिकी ऋषी, पाथर्डी येथील पराशर ऋषी, दुर्गबोरी येथील दुर्वास ऋषी आणि विश्वी येथील विश्वामित्र ऋषी यांची ही मंदिरं आहेत. ही 7 मंदिरं हे मेहकर तालुक्याचेच नाही तर महाराष्ट्रातील एक आगळं वेगळं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. या 7 मंदिरांचा एक नकाशा खामगाव येथील श्रीराम डी अगरवाल यांनी 1983 मध्ये बनवून त्या नकाशाचे जागतिक हक्क घेतलेले आहेत. श्री जोशी यांचे गणपती मंदिर, मेहकर. जोशी यांच्या मालकीचा वाडा होता. त्यातील एका खोलीत हा गणपती पहिल्यापासूनच आहे. ही मूर्ती 75 सेंटीमीटर उंच असून चांदीचा मुकुट घातलेला आहे. मूर्तीला शेंदूर लावला असून डोळ्यांच्या जागी मणी लावलेले आहेत. श्री गणपती संस्थान, गणपती गल्ली, मेहकर. पूर्वी हे छोटंसं देऊळ होतं. आता जीर्णोद्धार करून मोठा सभामंडप बांधला आहे. एका कडेला गणपतीची जुनी घुमटी तशीच ठेवली आहे. हा गणपती ओसाड भागातील एका खोलीत होता. या ठिकाणी चव्हाण नावाचा तमासगीर राहत होता. तो इथून गेल्यानंतर ही जुनी खोली झाल्यानं पडली आणि हा गणपती लोकांना दिसला. नंतर या जागेचा जीर्णोद्धार केला गेला आहे. श्री गणपती, लोणार. हे मंदिर मंठा रोडवर गावापासून दूर आहे. गणपतीची मूर्ती साधी, शेंदूर लावलेली असून गणपतीचे अवयव अस्पष्ट आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार लोणार येथील भाविकांनी केला. हे गाव जागतिक स्तरावर या ठिकाणच्या सरोवरांमुळे प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगात लोणार सरोवराप्रमाणे इतर फक्त 2 देशात असे सरोवर आहे. निसर्गरम्य असे हे स्थान आहे. उल्कापातामुळे तयार झालेला लोणार सरोवर म्हणजे 1800 मीटर व्यासाचा आणि 170 मीटर खोल असा प्रचंड वर्तुळाकार खड्डा पडलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. इतर 2 देशात असलेले सरोवर म्हणजे, एक म्हणजे बोसमती, घाना. हे 10,000 मीटर याचा व्यास आहे. तर क्युबेक म्हणजेच कॅनडा देशातील 3300 मीटर व्यास असलेली, 350 मीटर खोली असलेली हा दुसरा सरोवर. लोणारच्या सरोवरातील पाणी अल्कली गुणधर्म असणारे आहे, पण तेथील माती आम्ल गुणधर्म असणारी आहे. त्यामुळे तलावाच्या काठावर मातीत खड्डा केला तर त्या खड्ड्यातील पाणी खारट लागत नाही. हा अभूतपूर्व वैज्ञानिक चमत्कार इथेच पाहायला मिळतो. या ठिकाणी 7 किलोमीटर परिसरातील मातीत चुंबकीय शक्ती आहे. यापुढील गणेश आहेत श्री राजुरेश्वर गणपती, देऊळगाव राजा. हा गणपती जुनाच आहे. या ठिकाणी नानासाहेब मोताळे यांनी हा गणपती बसवला. म्हातारपणी त्यांना राजूरला जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी देऊळगाव राजा या ठिकाणी राजुरेश्वर बसवला. सुमारे 140 वर्षांपूर्वी या गणपतीची स्थापना झाली असावी. बालाजी मंदिराच्या समोरच्या बोळात हे छोटंसं देऊळ आहे. सन 1995 पर्यंत हा गणपती उघड्यावरच होता. हा गणपती म्हणजे शेंदूर लावलेला पाषाण आहे. श्री वटसिद्ध गणेश, देऊळगाव राजा. श्री नरहरिनाथ महाराज मठाला सुमारे 212 वर्ष झाली. हे नाथ संप्रदायी असून त्यांची शिष्य परंपरा मोठी आहे. या मठाच्या आवारात 2.40 मीटर उंचीची शेंदूर चर्चित मूर्ती आहे. 1993 मध्ये या ठिकाणी 200 वर्षांचं वडाचं झाड होतं, ते पडलं. खालचे खोड तसेच होते. त्या खोडातच हा गणपती दिसू लागला. 1994 ला याची पूजा करून त्याची स्थापना केली. श्री खोदेश्वर गणपती, देऊळगाव राजा. ही दोन्ही मंदिरं एकमेकांना पाठीला पाठ लावून बांधली आहेत. छोटासा सभामंडप आणि नंतर गाभारा आहे. गाभाऱ्यावर शिखरं असली तरी सुद्धा ते अत्यंत सुंदर असं दिसतं. महादेव मंदिर पूर्वाभिमुख आणि गणपती मंदिर पश्चिमाभिमुख आहे.
श्री प्रसन्न गणपती, आळंद फाटा, तालुका देऊळगाव राजा. देऊळगावापासून 15 किलोमीटरवर चिखली रस्त्यावर हे अलीकडेच प्रसिद्ध झालेलं मंदिर आहे. छोटा उघडा सभा मंडप आणि गाभारा, वर छोटस शिखर. गाभाऱ्यात चौथऱ्यावर गणपतीची मूर्ती आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी लोकांची श्रद्धा असल्यानं देऊळगाव राजा आणि आजूबाजूच्या गावातून अनेक मंडळी या ठिकाणी येतात. सभा मंडपातील अनेक खांबांवर तैलचित्र काढलेली आहेत. त्याचबरोबर गाभाऱ्यात अनेक छोटे आरसे लावले आहेत. सुमारे 160 वर्षांपूर्वी मेव्हाणा राजा या ठिकाणी एक परदेशी आडनावाचं कुटुंब राहत होतं. हे धार्मिक आणि सुखवस्तू होते. एकदा परदेशी लालाला गणपतीनं स्वप्नात येऊन सांगितलं की मी दगडांच्या राशीत वर्षानुवर्ष पडून आहे, मला शोधून काढ आणि पूजेची व्यवस्था कर. लालाजींनी शोधल्यावर त्यांना ही गणेश मूर्ती सापडली. तिथंच आळंद पाट्यावर येऊन ते राहू लागले. कालांतरानं महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. 5 गणपती, देऊळगाव राजा. या गावात गणपतीची 5 मंदिरं आहेत. श्री गणपती वाघरुळकर यांच्या घरासमोर, श्री गणपती मयुरेश्वर मिनासे यांच्या घरासमोर, श्री गणपती संगई यांच्या घरासमोर, श्री गणपती राजुरेश्वर जामदार यांच्या घरासमोर, तर श्री गणपती यज्ञशाळेजवळ. श्री चिंतामणी कोथळी, तालुका मोताळा. तारापूर इथे राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती राहत होते. त्यांची कठोर परीक्षा विश्वामित्र ऋषींनी घेतली. त्यावेळी विश्वामित्र ऋषी येऊन राहिले होते. त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवपिंडीची स्थापना केली असं मानतात. मंदिरामागे 60 सेंटीमीटर खोल दगडी चौकात एक शिवपिंडी आहे. ही विश्वामित्र ऋषींची समाधी मानतात. हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. सूर्यास्ताच्या वेळी शिवपिंडीवर किरण पडतील असं दिशा साधन या ठिकाणी केलेलं आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशाचे दोन्ही बाजूला 90 बाय 90 सेंटीमीटर पट्ट्या असून त्यावर नक्षीकाम कोरलेलं आहे. वरच्या पट्टीवर देवता कोरल्या आहेत. खाली गणेश पट्टी आहे. मुखमंडप, सभा मंडप, अंतराळ आणि गाभारा अशी या मंदिराची रचना असलेले हे मंदिर बाहेरून अनेक कोनी आहे. भग्नावशेष ह्या मंदिराचे झालेले आहेत. त्यावरून हे मंदिर मुसलमानांनी केव्हा तरी फोडलं असावं असं निश्चित. श्री गणपती, गणेश नगर, तालुका चिखली. चिखलीतील हे जुनं मंदिर असून या ठिकाणी सावजी घराणे मालक आहे. अंदाजे 1870च्या सुमाराला ही मूर्ती सावजी यांच्या शेतात सापडली आणि गणपतीची स्थापना झाली. उघडा सभा मंडप आणि नंतर छोटासा गाभारा आहे. त्यातच गणपतींची उजव्या सोंडेची मूर्ती असून सावजी घराणे याची पूजा करतात. पवारी गणपती, चिखली. विनोद महाराज सावजी यांच्या मालकीचं हे शेत असून त्यात हे गणपतीचं छोटंसं देऊळ आहे. गाभाऱ्यात खाली गणपतीचा जुना पाषाण, वर कोनाड्यात नवीन मूर्ती बसवली आहे. गाभाऱ्यावर छोटंसं शिखर आहे. या शेताचं नाव पवारी असंय, म्हणून याला पवारी गणपती असं म्हणतात. गाभाऱ्यातील खालच्या जुन्या गणपतीची स्थापना न्हावा, जिल्हा जालना या ठिकाणी रंगनाथ महाराजांनी केली. चिखलीचे महाराज सावजी यांचे रंगनाथ महाराज हे गुरु होते. श्री गणपती, सातगाव भुसारी, तालुका चिखली. हे छोटंसं देऊळ, 1.20 बाय 1.20 मीटरचा गाभारा. प्रवेशाला जुन्या हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आहे. पूर्वी या ठिकाणी मूर्ती नव्हती. आता सिमेंट मधील मूर्ती करून इथे बसवलेली आहे. श्री गणपती, आमडापूर, तालुका चिखली. ही मूर्ती चतुर्भुज आहे. मंदिर पुरातन आहे. पेशवाई काळातील हे मंदिर असावं. जवळच श्री लालसेश्वर हे समकालीन मंदिर आहे. 5 पांडवांचे स्थान, कव्हाळा, तालुका चिखली. चिखली टाकरखेड कव्हाळा असा हा रस्ता. या गावात शेतात 5 पांडवांचं मंदिर आहे. पांडव वनवासात होते तेव्हा देऊळ बांधायला सुरुवात केली तरी ते काम पुरं होत नव्हतं. पांडव अज्ञातवासात असताना ते या ठिकाणी विराट राजाकडे राहिले होते. या स्थानापाशी भीमानं कीचकाचा वध केला. त्याचं रक्त सांडलं म्हणून इथली जमीन तांबडी झाली आणि गावातील जमीन नेहमीसारखी काळी आहे अशी कथा ह्याविषयी सांगतात. पूर्वी अनेक वर्ष हे स्थान उघड्यावर होतं. त्यावेळी या पाषाणावरील शेंदूर अस्वले येऊन ओरबाडून खात असत. ते होऊ नये म्हणून छोटंसं मंदिर बांधलं. या स्थानापासून थोडे पुढे कीचकाचे स्थान आहे. त्या ठिकाणी ही एक शेंदूर चर्चित पाषाण आहे.
पाऊस पडला नाही तर या ठिकाणी ज्वारीच्या भाकरी आणि तुरीचे वरण हे पदार्थ करून मोठा भंडारा करतात. भंडारा झाला की पाऊस पडतोच असा इथे अनुभव आहे. मंदिरात मोठा सभा मंडप असून एका छोट्या चौथऱ्यावर 5 छोटे पाषाण आणि 1 उंच पाषाण असून सर्वांना शेंदूर लावलेला आहे. यातील मोठा उंच पाषाण हा धर्मराजा आणि इतर पाषाण म्हणजे 4 पांडव व द्रौपदीच्या पाषाणाला खण पांघरलेला आहे. श्री गणपती गोद्री तालुका चिखली. सन 1992 मध्ये लक्ष्मणराव दौलतराव पाटील मोळवंडे यांनी याच ठिकाणी बांधकाम केलं. हा उजव्या सोंडेचा गणपती 60 सेंटीमीटर उंच असा आहे. या ठिकाणी ही काळ्या पाषाणाची गणेशाची मूर्ती आहे. श्री पंचमुखी गणपती चौक साखरखेडी. प्राचीन काळी या भागात खेटकासूर नावाचा राक्षस राहत होता. खेटकासुराचं गाव म्हणून खेटकपूर असं याचं नाव पडलं. याचा अपभ्रंश खेरडा. या भागातच प्राचीन काळात धौम्य ऋषी तपश्चर्या करीत असत असं सांगतात. या ठिकाणी एक खूप झिजलेली शेंदुरानं माखलेली अशी गजांत लक्ष्मीची मूर्ती आहे. या गावात गणपती चौकात छत नसलेला हा 10 बाय 10चा ओटा आहे. त्यावर जुन्या हेमाडपंथी पद्धतीनं एका चौकोनी पाषाणावर 4ही बाजूनं गणपतीच्या 4 मूर्ती कोरलेल्या आहेत. वर एक मूर्ती गृहीत धरून याला पंचमुखी गणपती असं म्हणतात. श्री लाकडी गणपती खामगाव. 2 मजली उंच असं हे मंदिर. यात मोठा गाभारा वर शिखर असं या मंदिराचं स्वरूप आहे. गाभाऱ्यात गणपतीची 2.10 मीटर उंच लाकडी मूर्ती बसवलेली आहे. श्री गणपती मंदिर देऊळगाव साकर्शा तालुका खामगाव. छोटा गाभारा मोठे आवार असलेले हे गणपती मंदिर सुमारे 80 वर्षापूर्वीचे आहे. दत्तात्रय पाचपवार हे या मंदिराचे व्यवस्था बघतात. श्री गणपती देशपांडे गल्ली मलकापूर. या ठिकाणी देशपांडे घराण्याच्या मालकीचं हे मंदिर आहे. बाजूनं मोठं मोकळं आवार असून तटभिंत बांधलेली आहे. गाभाऱ्यात 60 सेंटीमीटर उंचीची पूर्वाभिमुख गणपतीची मूर्ती बसवलेली आहे. गाभाऱ्यावर जुन्या पद्धतीचं पण सिमेंटमध्ये बांधलेले रंग दिलेले शिखर आहे. बहुधा हे मंदिर देशपांडे घराण्यानं अंदाजे 250 वर्षांपूर्वी बांधलं असावं. श्री गणपती मलकापूर. दक्षिणाभिमुख उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती या मंदिरात असून 1962 मध्ये हे मंदिर बांधले. भारत जनरल टेक्सटाईल इंडस्ट्रीच्या आवारात हे मंदिर आहे. या कारखान्याचे मालक बिर्ला यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. गिरणीकरांचा गणपती मलकापूर. श्री परशुराम सदाशिव गिरणीकर यांच्या हवेलीतील एका कोनाड्यात अंदाजे 100 वर्षांपूर्वीचा मातीचा हा छोटासा गणपती. गणपतीच्या दोन्ही मांड्यांवर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत. या ठिकाणी गोविंद विष्णू महाराज सावजी यांची हवेली आहे. ती गिरणीकर यांनी विकत घेतली. 1903च्या सुमाराला ज्यावेळी गोविंद महाराज या ठिकाणी राहत असत त्यावेळी शेगावचे श्री गजानन महाराज या हवेलीत आले होते. या हवेलीत लाकडी कोरीव काम खूप आहे. श्री गणपती पिंपळगाव तालुका नांदुरा. 2 मजली उंच लाकडी खांब. त्यावरती सभा मंडप असून वर पत्रे आहेत. त्याच्या मध्यावर महिरपीचा कोनाडा आहे. यामध्ये गणपतीची 1.20 मीटर उंच शेंदूर चर्चित अस्पष्ट अवयव असलेली मूर्ती आहे. हे मंदिर या ठिकाणी यमकोबा पाटील अवचार यांनी सुमारे 110 वर्षांपूर्वी बांधलं. त्याची पूजा चिमोटे ब्राह्मण यांच्याकडे सोपवली आहे. श्रीराम गणेश जळगाव जामोद. पूर्वी इथं एक छोटी गणपतीची मूर्ती होती. नारायण शास्त्री सकळकळे हे इथे राहत होते. ते 5 घरी भिक्षा मागत आणि गणपतीची पूजा करीत. ते विद्वान होते. ही जागा 1975च्या सुमाराला शांतीलाल हिरजीभाई पलन यांनी विकत घेतली. त्यांनी अनेकांच्या साह्यानं जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करून मोठं मंदिर बांधलं. त्यात श्रीराम, दत्त, राधाकृष्ण, गायत्री देवी आणि गणपती यांचे गाभारे बांधलेले आहेत. श्री गणेश वानखेड तालुका संग्रामपूर. हे गाव वान नदीकाठी छोट्या उंचवट्यावर बसलेलं आहे. रस्त्यालगत 2 मीटर उंचावर मंदिराचा सभा मंडप आहे. वर लाकडी छत आहे. खाली फरशी आणि गाभाऱ्यात जमिनीलगत शिवपिंडी आहे. मागे काळ्या पाषाणाची गणपतीची मूर्ती इथे बघायला मिळते. श्री नारायण चांडक यांनी हे मंदिर बांधलं. या गावात 4ही बाजूनं टेकड्या आहेत. वान नदीच्या तीरावर बसलेले म्हणून हे वानखेडे असं या गावाचं नाव आहे.
रसिका हो, आजच्या ह्या बुलढाणा जिल्ह्यातील सुंदर अशा व्हिडिओमध्ये अनेक अशा दुर्मिळ गोष्टी आम्ही आपल्या समोर आणलेल्या आहेत. आमचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा, कारण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती नसतात. म्हणूनच ही दुर्मिळ माहिती आम्ही आपल्याला 1021 श्री गणेश दर्शन या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या बरोबर कनेक्टेड रहा. धन्यवाद.